त्यामुळे मी बसूनच तुमच्याशी संवाद साधणार आहे. संत शिरोमणी रविदास महाराज की जय. राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा विजय असो. संत शिरोमणी संत रविदास महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि सर्वच महामानवा सर्वप्रथम अभिवादन करतो. आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री, माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार आज जो महाराष्ट्राचा दौरा आम्ही चालू केला आहे, समाज जनजागृती दौरा, 16 तारखेपासून हा दौरा मुंबईपासून सुरू झाला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, काल धुळे आणि जळगाव असा करत आज ह्या पवित्र भूमीमध्ये आम्ही आलेलो आहोत. आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलो आहोत. आपल्याला संघटित करण्यासाठी, आपल्याशी संवाद करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. साहेबांनी जे सांगितलं आत्ताच प्रस्ताविकामध्ये, तेव्हा DR माळी साहेबांनी सांगितलं की हा दौरा कशा संदर्भात आहे. आणि या ठिकाणी येताना मी जे दादासाहेबांबद्दल थोडीसं माहिती घेतली. मला खूप आज अभिमान वाटतो की एवढ्या मोठ्या माणसासोबत बसण्याची आज मला संधी मिळत आहे. आज ह्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक दादासाहेब काटकर सर, राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार संघ आमले सर, तसेच माझे सहकारी मित्र अमर तांडेकर, ज्यांचे बहुजन आंदोलक म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक बहुजनांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले आहे. अनेक शासकीय क्षेत्रातील अनुभव, अनेक आमदार शासनामध्ये त्यांचं कामाचा मोठा अनुभव आहे. त्याचा उपयोग आपल्याला नक्कीच आपल्या समाजासाठी होणार आहे. तसंच या ठिकाणी उपस्थित विदर्भ प्रमुख तांदळे सर, प्राध्यापक बशीर सर, प्राध्यापक दुतनडे सर, प्राध्यापक हिरेकर साहेब आणि उपस्थित सर्वच मान्यवर आणि माझ्या माता बहिणींनो, आज संघटन मागील 30 वर्षापासून, 30 वर्षापूर्वी जे रोपटं आपल्या बाबूराव घोलप यांनी लावलं आहे, त्याचा आज वृक्ष झाला आहे. आणि आता त्याला खरं फळ लागून ते चाकण्याची गरज आपल्या समाजाला आहे. पण शासन जे निर्णय करत आहे, ज्या योजना आणत आहे, छुप्या रूपाने जो आपल्या समाजावर अन्याय होत आहे, त्याच्यासाठी आपल्याला एकजूट होणं खूप गरजेची, काळाची गरज आहे. आणि ह्या संघर्षामध्ये आपल्याला नवीन पिढी, युवक युवतींना आपल्या संघटनेमध्ये सामील करून घेण्याची आज काळाची गरज आहे. जनजागृती करण्याची गरज आहे. आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देतो, संमती देतो की तुमच्या जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये तुम्हाला उप आरक्षण देण्याची पद्धत, म्हणजे तुमच्या ज्या जाती आहेत 59 जाती, त्याच्यामध्ये ते पण आरक्षण विभागलं जाईल. आपण सर्व 59 जाती SC म्हणून गुणगोविंदाने त्याचा आरक्षणाचा लाभ घेतो आहोत. पण आपल्यामध्ये ही फाट निर्माण करून उद्या चर्मकार समाजाला त्या आरक्षणाचा खूप मोठा, जे पारित झालं तर त्याचा खूप मोठा फटका आपल्या आरक्षणावर बसणार आहे. तर त्याच्यासाठी विरोध करण्यासाठी आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे. कारण की हे सरकार जे आहे, जे संघटित असतं त्याचाच विचार केला जातो. एक उदाहरण दिलं झालं की आपण टीव्हीवर बघत असेल, जरांगे पाटील सारखा एक युवक निघतो, एक 50 त्याचं वजन 50 किलो असेल, पण 50 लाख लोक समाज त्याच्या पाठीमागे उभं राहतो. तेव्हा मंत्री लोकांनाही त्यांच्याकडे जावं लागतं. पण आपल्या ज्या मागण्या आहे, आपल्या दखल घेतली जात नाही. आपल्याला न कळत त्याच्यावर खूप मोठे आपल्यावर अन्याय होत असतो. अनेक आपल्या शिष्यवृत्तीमध्ये कपात केली जात आहे. 50 लाखाची शिष्यवृत्ती होती विद्यार्थ्यांची, 30 लाखावर येत आहे. आपले अनेक शिष्यवृत्ती जे गव्हर्नमेंटमध्ये GR निघतो, पण ते आपल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्या जे समाज कल्याणच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये खूप मोठे जाचक आते आहे. त्याला वाचा फोडण्याची खरंच गरज आहे. ते कधी होऊ शकतं जर आपण संघटन केलं तर.
आणि सगळ्यात मोठी चर्मकारची दखल घेणारी सगळ्यात मोठी संघटना जर ती असेल ती राष्ट्रीय चर्मकार महासंघ आहे. तीच संघटना आहे ती आपल्या समाज बांधवांना न्याय देऊ शकते. बबनराव घोलपांनी जेव्हा त्यांना कॅबिनेट मंत्री असून सुद्धा त्यांना तेव्हा गरज नव्हती, ते स्वतः जगले असते, आशारामध्ये जगले असते, पण ते तसं न करता त्यांच्या त्यांना जी हे मिळाली, पदवी मिळाली, त्या पदवीचा उपयोग त्यांनी आपल्या समाजासाठी केला. आज 11 आमदार आहे, याच्या आधी 15 आमदार आपल्या समाजाचे होते. किती लोक समाजाची दखल घेतो, किती लोक समाजापर्यंत पोहोचतो, कुणीही दखल घेत नाही. समाजाचा वापर ते करतात, पण त्यांचं ते कर्तव्य आहे, कारण की आरक्षणातून त्यांना ते हक्क मिळाला आहे. आज जर आरक्षण बाबासाहेबांनी आरक्षण नसतं दिलं तर ते शिकू शकले नसते, आज त्या पदावर जाऊ शकले नसते. त्यांनी त्याचं भान ठेवायला पाहिजे, ते भान ठेवत नाही. आणि एकमेव असा आपला नेता आहे जो आपल्या समाजामध्ये आज बी 70 वर्ष त्यांनी पार केले तरी पण तो झटत आहे. त्यांना वाटतं समाजाचं सर्वांगीण विकास व्हावा, त्यासाठी त्यांनी आम्हा युवा पिढीला ती संधी दिली की तुम्ही दौरे करा, अडचणी समाजाच्या जाणून घ्या. आज 36 जिल्हे आम्ही फिरणार आहोत आणि आपलं समाज जनजागृती करणार आहोत आणि आपल्या सर्वांना विनंती करणार आहोत की जास्तीत जास्त युवक युवती आपल्या समाजाशी जोडायला पाहिजे. आपण आपल्या घरातून त्याची सुरुवात करायला पाहिजे. आपण काय करतो आता इथं बसलं तर सगळेजण 45-50च्या पुढचे तरुणांना आपण घेऊनच येत नाही समाजाच्या कार्यक्रमाला. दुसरं तुम्ही बघा, जरा बाकीच्या ज्या संघटना असतात, हिंदुवादी ज्या संघटना असतात, त्यांचं बाळकडू तुम्हाला त्यांना घरातूनच दिलं जातं, ते बिंबवलं जातं. आपण ते का नाही करत? आपल्या मुलांना रविदास का नाही कळत? ज्या आंबेडकरांचे गुरु रविदास होते, असे महापुरुष आपले देवत आहे आणि त्या देवताबद्दल आपलंच माहिती नसते तर आपल्या मुलांना कधी देणार? आपण लहानपणापासून मुलांना ते बाळकडून शिकवायला पाहिजे, आपला समाज सांगायला पाहिजे, आपला समाज काय आहे, आपल्या समाजावर काय अन्याय झाला, भविष्यामध्ये काय अन्याय होऊ शकतो. जर आपण जागृत केलं नाही तर पुढची हीच पिढी आपल्याला नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही. तर माझी सर्वांना आम्ही या ठिकाणी यासाठीच आलो आहे की तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत, तुमच्या ज्या समस्या आहेत, तुमच्या ज्या संघटनेकडून काय अपेक्षा आहे, आणि आम्ही 25 सर्व समस्याचं पूर्ण महाराष्ट्रातून समस्या मागून घेतल्या. अशा 25 समस्याचं पत्र आपले मुख्यमंत्र्यांना नानासाहेब घोलपांच्या हस्ते दिलं आहे. त्यातूनही काही स्थानिक लेवलला काही अडचणी असतील, कुणावर अन्याय होत असेल तर त्याची तुमच्याकडून मागणी माहिती घेण्यासाठी खरं म्हणजे हा दौरा आहे. इथं कोणत्याही प्रकारचं आम्ही भाषण करायला आलो नाही, प्रबोधन करायला आलो नाही, आम्ही फक्त संघटन करण्यासाठी आलो आणि ही काळाची गरज आहे. जर आपण आज संघटित नाही झालो तर पुढची पिढी आपल्याला नावं ठेवाशिवाय लागलं नाही, आपल्या भाषेत बोललं तर शिवाय दिल्याशिवाय राहिलं नाही. कारण की आपल्या मागच्या लोकांनी काम केल्यामुळं आज आपण चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत. पण जर आपण घाव राहिलो तर भविष्य खूप वाईट होणार आहे. आता जे चाललंय, जे राजकीय क्षेत्रामध्ये चाललंय ते खूप चुकीचं चाललेलं आहे. तर आपण जागृत राहायला पाहिजे आणि आपला समाज, आपल्या तरुणांना जागृत केलं पाहिजे. संघटन खूप महत्वाचा विषय आहे आणि याची जबाबदारी खरं म्हणजे माळेसाहेब तुमच्यावर आहे, कारण की तुम्ही जिल्हाध्यक्ष आहे. आपला जो पाया आहे, संघटनेचा पाया हा जिल्हाध्यक्ष आहे. आम्ही आता इथं येताना इथे कोणी दादासाहेबांना आम्ही फोन नाही केला, आम्ही फोन बाळींना केला. दादासाहेब, आपण जी सिस्टम बनवली आहे, जिल्हाध्यक्षांनी त्या जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी घ्यायची. तो त्या जिल्ह्याचा पालक असतो. महिला असेल, आपले उद्योजक असेल, आपले युवक असतील, शैक्षणिक विषय असेल, ज्या ठिकाणी त्यांच्या काही अडीअडचणी निर्माण होत असेल त्या ठिकाणी वाचा फोडण्याचं आपण काम करायला पाहिजे. समाज कल्याणाकडून जर त्यांना कर्ज उपलब्ध होत नसेल किंवा ते त्या स्वरूपात काही योजना असतील ते आपण समाजापर्यंत पोहोचवायला. आता तुम्ही पाहत असेल 1500 रुपयाची योजना सरकारने काढलेली आहे, आपलेच पैसे घेऊन आपल्याला देत आहे. त्याच्यासाठी प्रत्येक पक्ष श्रेय घेण्यासाठी स्टॉल लावून बसलाय. तर आपण आपल्या योजना आपल्या लोकांपर्यंत पोहोचले तर कळणार ना. किती लोक आज 1000 करोडचं फंड सरकार डिक्लेअर करतं आणि त्याच्यामधले 10 करोड पण आपल्या लोकांना वाटले जात नाही. त्याच्यावर आपण आवाज उचलला पाहिजे. अनेक असे काल आम्ही एका ठिकाणी गेलतो, तो स्वच्छता विद्यार्थ्यांचं जे अनुदान आहे ते 6-6 महिने थांबवले गेले. अनेक कॉलेजामध्ये शिष्यवृत्ती थांबवली गेली. हे काय चाललंय सरकारचं? कारण की ते म्हणतात हे आवाजच उचलत नाही, यांना काय घेणं देणंच नाही. आपल्याला वाटतं शिष्यवृत्ती नाही आली तर आपण शांत बसतो, जाऊन दे. पण आपला जो समाज आहे अजून सबळ झालेला नाही. आपला गटई बांधव जो आपला पाया आहे
त्या गट बांधवाचे स्टॉल उचलले जातात. महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या नावाखाली प्रत्येक ठिकाणी स्टॉल उघडले जातात. तो काय करणार? त्याला लायसन दिले जात नाही. ह्याच्यावर आवाज उचलला पाहिजे. आणि मला खूप आनंद होतो, आज बुलढाणा शहरामध्ये संत रविदास महाराजांचा पुतळा उभा होत आहे. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अशा ठिकाणी की जिथं कारण की प्रत्येक मी पुण्यातून येतो. पुणे शहरामध्ये आंबेडकर जयंतीला आंबेडकरचा पुतळा ठिकाणी सर्व जमतात. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्या सर्व जमतात. पण रविदासांची जयंती एकत्र साजरी करणं, रविदासांजींचा पुतळा नाही, स्मारकही नाही, तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक महानगरपालिकेमध्ये आयुक्तांना भेटून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपलं स्मारक व्हावं ही आपली खूप मोठी प्रथम मागणी आहे. सर त्या ठिकाणी सर्वजण आपण एकवटले जाणार आहोत. खूप मोठ्या अडचणी या ठिकाणी आहे. आज आम्हाला यायला खूप वेळ झाला आहे. आमचे मित्र बाकीचे विषय तुमच्याकडे मांडतीलच. अनेक विषय तुमच्याशी बोलायचे आणि ते झाल्यानंतर तुमच्याशी आम्हाला संवाद साधायचे. तुमचे जे प्रश्न असतील त्यांना आम्ही उत्तर देणार आहोत. संघटना त्यासाठी काय करणार आहोत, तुम्ही संघटनाकडून तुमच्याकडून काय अपेक्षा आहे भविष्यात अनेक वर्ष तुमचा अनुभव आहे संघटनेकडून, पण आपल्याला वेळेनुसार बदलावं लागणार आहे. आता ही आपली नवीन RCM आहे, त्याच्याशिवाय बदलल्याशिवाय होणार नाही. आणि ही नवीन RCM घुसून काम करून घेणार आहे. आपण पहिला फक्त निवेदन देऊन फोटो काढायचो, आज निवेदन देऊन फोटो काढायची वेळ आलेली नाही, तर घुसून काम करून घ्यायचं वेळ आलेली आहे. डायरेक्ट GR काढण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपल्याला तरुणांची खूप गरज आहे. तर तरुणांना आपण जास्तीत जास्त सामील करायचं आहे आणि सुरुवात ती घरातूनच करायची. आपल्याला महिला संघटित करायच्या आणि सुरुवात आपल्या महिलांकडून घ्यायला आहे. आपल्या समाजाच्या कार्यक्रमाला पूर्ण परिवार सोबत आहे ना, त्यांना समाज कळून द्या ना. फक्त जेव्हा आपल्या मुलाचं लग्न असेल तेव्हाच समाजामध्ये यायचं का आपण? तेव्हा असे किती लोक आहेत, किती लोक आहेत की जे समाज बोलायला नाचतात अधिकारी, आणि जेव्हा त्यांचे मुलं मोठवतात तेव्हा त्यांना आता स्थळ मिळत नाही. आता तुम्ही समाजात आहे ना बाबांनो, ज्या समाजामुळे तुम्ही मोठे झाला, ज्या समाजाच्या आरक्षणाच्या जेव्हा तुम्ही मोठे होत आहे त्या समाजाला तुम्ही विचारता. तुम्ही बॉन्डवर राहता ना, स्वतःला मराठा ओपन पण नाही, तुम्ही SC मध्ये पण नाही. तुमची अवस्था काय आहे? अशा लोकांना माझं सांगणं आहे, विनंती बांधतोय म्हणून तुम्ही समाज आहे तर तुम्हाला किंमत आहे, आणि ज्याची ताकद आहे त्यालाच किंमत आहे. तर आपण त्याचं प्रबोधन करायचं आहे. तालुका स्तरावर प्रत्येक आपले नातेवाईक असतात, त्यांना समाजात संघटनेत घ्या, सभासद करून घ्या. त्याच्यामध्ये एखादा होतगुरू असेल, एखादा कार्यकर्ता असेल. आता माझ्यासारख्या पुणे शहरामध्ये एक शाखा अध्यक्ष असलेला कार्यकर्ता नानांनी मला प्रदेश विभागाध्यक्षाची मोठी जबाबदारी दिली. इथे प्रत्येकाला संधी मिळणार आहे. तुमचं कर्तृत्व दाखवा, तुम्ही वेळ द्या. आज दिवसातून 1 तास समाजासाठी द्या. वाचन करा, प्रबोधन करा, लोक जोडा. सर्वात प्रथम एकमेकाच्या सुखात दुःखात उभे राहा. हे वेळ दावे बाजूला ठेवा. माझं नावच नाही दिलं, माझा फोटोच नाही आला, ह्याच्यामध्ये फसू नका. अरे हे सरकारचे आमदार, खासदार, मंत्री एकमेकाला शिव्या देत होते, असे खुर्ची घालून बसले. ते सत्तेसाठी करू शकतात, तर आपण समाजासाठी नाही करू शकत का? आपल्या समाजासाठी लोक माती खायला तयार होतात. आपण आणि आपला समाज असा आहे की तो रस्त्यावर उतरत नाही. मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. तुमचं जेवढं माझं जेवढं वय आहे तेवढा तुमचा अनुभव आहे. पण हे मला सांगण्याची गरज लागली. मी नानांकडे गेलो. नाना मला फक्त पद घेऊन कार्ड छापून घरात नाही बसायचं, मला निर्वत नाही बसायचंय, मला समाज जागृत करायचं आहे. माझा अनुभव मला कळतोय. माझा भावी पिढीवर काय अन्याय होणार आहे मला आज कळतोय. आज तुम्ही सगळं संघर्ष केला, दादासाहेबांनी संघर्ष केला म्हणून मी आज इथून बसून बोलू शकतो. आता माझे या जाती व्यवस्थेमध्ये माझी हिंमत होती, मी इथून बसू शकलो असतो, कोड घालू शकलो असतो, शाळा शिकू शकलो असतो. आज ज्या समाजामुळे मी इथं बसू शकतो तर त्या समाजाचं माझं काही देणं आहे का नाही? ही गोष्ट तुम्ही तुमच्या मुलांपासून सुरुवात करा. आज मागच्या पिढीमुळे आपण आहे, पण आपण काहीच करत नाही. खूप घाव झालेला आहे, डगमगली आपली जे संघटना डगमगली. एक नाव स्टँडर्डला आहे जे न्याय देऊ शकतं. आज जर तुम्ही त्याच्या पाठीमध्ये जर उभा नाही राहिला तर भवितव्य खूप दुर्दैव आहे. बंधूंनो, महाराष्ट्रातली सर्वात मोठी संघटना आज आपल्या परदेश पूर्ण आंतरराष्ट्रीय अनेक राज्यामध्ये आपलं संघटन काम करतंय. तर त्यांचा संदेश घेऊन, नानासाहेबांचा संदेश घेऊन आम्ही आपल्यापर्यंत आलो आहोत.
मी जास्त वेळ घेणार नाही, पण आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण संघटित राहा, संघर्ष करा. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर तुम्ही टिकणार आहे. आणि आपल्याला शासनकर्ती जमात व्हायची आहे, आपण शासनकर्ती जमात व्हायची आहे. राजकीय क्षेत्रात आपलं प्रतिनिधित्व व्हायला पाहिजे, आपण नगरसेवकच्या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायला पाहिजे. आपले पोरं काय करतात, एका नेत्याच्या मागे झेंडा घेऊन फिरतो, तो नेत्याचा मुलगा कुठेतरी स्टँड इंग्लिश शाळेमध्ये शिकतो, परदेशामध्ये शिकतो, आणि हा आपल्या खिशातलं पेट्रोल घालून 50 रुपयाचा त्याच्या मागे फिरतो. त्याच्यापेक्षा तर मला समाजाचं काम कर. समाज मोठा झाला की तो नेता तुझ्या घरी येईल, तुझ्या पाया पडेल. हे तो त्याला शिकवलं पाहिजे. सोशल मीडियाचा वापर करायला पाहिजे. आज एवढं मोठं सरकार सोशल मीडियामुळे होतं. आज लोकांना वेळ नाही तुमच्या वेळेला. आज एवढा माझ्या माता भगिनी आल्या, रक्षाबंधनाचा त्यांच्या आयुष्यातला मोठा सण आहे, पण मी पण एक तुमचा भाऊ आहे. माझ्या बहिणी 14 बहिणी मला राखी बांधतात, पण माझ्या भाव्या पुढीच्या बहिणीचा मला उद्धार करण्यासाठी ते माझ्यासाठी रक्षाबंधन महत्वाचं आहे. कसं असं रक्षाबंधन साजरे करू नका, करू नका, पण सगळ्या स्त्रीचा सन्मान करा, तेच खरं रक्षाबंधन आहे. आपल्या समाजाचा स्त्रीचा सन्मान व्हायला पाहिजे, तिच्यावर अन्याय होता कामा नये, हे खरं रक्षाबंधन आहे असं मानणारा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे. तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आमचे तांडेकर साहेब तुम्हाला संघटन विषयात माहिती देतील. या ठिकाणी मला बोलवलं, जो सन्मान दिला त्याबद्दल मी DR माळे सर्व तुमच्या टीमचं आभार मानतो करतो. तसंच दादासाहेबांसोबत मला त्यांच्याशी भेटण्याची मला संधी मिळाली. दादासाहेब तुमचे असेच आशीर्वाद आम्हाला भविष्यात मिळून दे. आजच्या पुढच्या प्रवासामध्ये तुमचे आशीर्वाद, तुमचं मार्गदर्शन आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो. जय रविदास, जय भीम, जय अण्णा.